आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ यांची एक खरी आणि चमत्कारिक कथा सांगणार आहे, जी ऐकल्यानंतर तुमचा देवावर विश्वास आणखीन वाढेल. ही एक कथा गरीब माणसाची आहे, ज्याचं नशीब एका रात्रीत बदललं. पण कसं? स्वामींनी त्याला दिलेला एक साधा संकेत आणि त्यानंतर जे घडलं ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल. म्हणून ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवट एक अशी शिकवण आहे जी तुमचं आयुष्य बदलू शकते. स्वामी समर्थांनी दिलेला एक संकेत आणि गरीब माणूस झालेला श्रीमंत. पण कसं झालं हे शेवटपर्यंत नक्की. समर्थ यांची कथा भक्तांच्या जीवनात श्रद्धा, विश्वास आणि गुरुभक्ती जागवणारी आहे. महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे स्वामी समर्थांनी आपल्या दिव्य वास केला. त्यांना दत्तात्रेय यांचा अवतार मानले जाते. त्यांच्या जीवनातील अनेक चमत्कार आणि कृपा भक्तांना आजही अनुभवायला मिळतात. एकदा अक्कलकोटमध्ये एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याची आर्थिक परिस्थिती खूपच वाईट होती. घरात अन्न नव्हते आणि कुटुंब उपाशी राहत होते. तो रोज स्वामी समर्थाच्या दर्शनाला जात असे आणि आपल्या दुःखाची कहाणी सांगत असे. पण स्वामी शांतपणे त्यांच्याकडे पाहत आणि काही बोलत नसत. एक दिवस त्या ब्राह्मणाने निराश होऊन स्वामींना विचारले, माझ्या नशिबात सुख नाही का? स्वामी हसत म्हणाले, जा, उद्या तुझ्या घराजवळ झाडाखाली खण. ब्राह्मणाला आश्चर्य वाटले, पण त्याने स्वामीच्या शब्दावर विश्वास ठेवला. दुसऱ्या दिवशी तो सकाळी उठून ठिकाणी गेला आणि खणायला सुरुवात केली. काही वेळातच त्याला एक जुना माठ सापडला. त्यात सोन्याच्या नाण्याचा खजिना होता. त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. तो लगेच स्वामी समर्थाकडे गेला आणि त्यांचे आभार मानले. स्वामी समर्थांनी त्याला सांगितले, हे सर्व तुझ्या पूर्वजन्माच्या पुण्याचे फळ आहे. पण लक्षात ठेव, अहंकार करू नकोस आणि गरजूंना मदत करत राहा. त्या दिवशीपासून त्या ब्राह्मणाचे जीवन बदलले. त्याने केवळ स्वतःचेच नव्हे तर इतर गरिबांचे जीवन सुधारले. तो नेहमी स्वामींचे नाव घेत असे आणि त्याच्या शिवकणीप्रमाणे वागत असे. ही कथा आपल्याला शिकवते की श्रद्धा आणि विश्वास ठेवला तर देव आपली मदत नक्की करतो. पण त्यांच्याबरोबर नम्रता आणि दानशीलता ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे. श्री स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि हीच त्यांची अमूल्य शिकवण आज लाखो भक्तांना प्रेरणा देत आहे. तर ही स्वामी समर्थाची कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि सनातन मोटिवेशनल मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.